डॉक्टर पोळ यांची बदली करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे दिव्यांग बांधवांची मागणी। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्ह्याभरातून दिव्यांग बांधव प्रमाणपत्र व तपासणीसाठी येत असतात, परंतु डॉक्टर संतोष पोळ अस्थिरोग तज्ञ यांनी खऱ्या दिव्यांगांना डावलून मनमानी कारभार केला असल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे डॉक्टर संतोष पोळ यांची बदलीची मागणी केली आहे। आज झालेला दिव्यांग बोर्ड परत घ्यावा व दुसऱ्या तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी व खऱ्या दिव्यांगांना सर्टिफिकेट देण्यात यावे, तसेच दिव्यांग बांधवांवर अन्याय करणारे डॉक्टर पोळ यांची बदली तात्काळ करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनोने यांच्यासह निवेदनावर रामदास सपकाळ, ओम नाटेकर, सुनील पोफळे, युवराज रिंढे, मीनाताई डोंगरदिवे यांच्यासह असंख्य दिव्यांग बांधवांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। आज बुलढाणा सामान्य रुग्णालयामध्ये अपंग बोर्ड असताना श्री डॉक्टर संतोष पोळ हे अस्थिरोग तज्ञ असताना आणि आज अतिरिक्त डॉक्टर भुसारी साहेब हे सुट्टीवर असताना अतिरिक्त सिव्हिल सर्जनचा चार्ज त्यांच्याकडे पोळ साहेबांकडे गेल्यामुळे आज खरं म्हटलं तर त्यांनी कॅम्पमध्ये बसायला नव्हतं पाहिजे आणि ठीक आहे बसले तर त्यांनी जे ॲक्च्युली अपंग आहे अशा अपंगांना सर्टिफिकेट इश्यू करायला पाहिजे, परंतु जे रेल फॅक्ट अपंग आहे अशा लोकांचे सर्टिफिकेट रिजेक्ट करून त्यांना परत वापस पाठवलं आहे किंवा मग कॅम्प झाल्याच्या नंतर बाहेर भेटा किंवा फोन लावा, आर्थिक व्यवहारापोटी त्यांनी हा कॅम्प काढला असा आहे। म्हणून आमची मागणी आहे की डॉक्टर पोळ यांना बुलढाणा सामान्य रुग्णालयामधून यांना बदली केली पाहिजे आणि डॉक्टर पोळ यांनी जो आज अपंग बोर्ड तपासला, ज्या गरजू अपंगावर अन्याय झाला अशा अपंग बोर्डाची परत पुढच्या बोर्डात तपासणी करून त्यांना न्याय या ठिकाणी देण्यात यावा। रामदास आनंद सपकाळ खऱ्या अर्थानं पाहिले असता 2016च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग बोर्डामध्ये अगोदरची पूर्ण बॉडी बसत होती आणि त्यांनी दिलेले सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात यावं अशी सुद्धा शासन निर्णयामध्ये हे केलेली आहे। तरी त्यानुसार कोणत्याच प्रकारचे मुद्दे उपस्थित न करता यांनी अशा प्रकारचे दिव्यांगांना सर्टिफिकेट द्यायला पाहिजे आणि जो कोणी दिव्यांगावर अत्याचार करेल त्याच्यावर संबंधितावर अत्यंत कारवाई व्हायला पाहिजे असे आमचे सर्व दिव्यांग बांधवांचे म्हणणे आहे।